बारामती पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि आज मतदान पार पडत आहे. भावनिक वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे. या संपूर्ण निवडणुकीसंदर्भात बोलण्यासाठी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, काय तुम्ही कसं पाहतात या निवडणुकीकडे? ज्या पद्धतीने अजितदादांचं निधन झालं आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली आहे, सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहेत, तुमचं नेमकं काय ऑब्झर्वेशन? कसं आहे, अजितदादांचा जो अपघात झाला, घडवला, जे काय असेल त्या खोलात मी जात नाही, परंतु जे झालं ते लोकांना अजूनही त्या शॉकमधनं इथले बारामतीकर, महाराष्ट्रातले बरेचसे लोक, पण मी बारामतीकर कारण आता मतदान आहे म्हणून म्हणतो की अजून बाहेर आलेले नाहीत असं मला वाटतं. आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो ना की असं एक हँग होणं, तशा मानसिकतेत इथले सर्व मतदार असावेत. आणि त्या ह्याच्यात त्यांच्याच घरातली व्यक्ती सुनेत्राताई पवार ह्या उभ्या राहिल्यात आणि याला त्यांचं वैयक्तिक कंगोऱ्यापेक्षा किंवा वैयक्तिक व्यक्तिमत्वापेक्षा जास्ती व्यक्तिमत्व लोक आणि प्रचार हे दोन्हीही अजितदादांच्या ह्याच्यावर चाललेलं आहे किंवा झालेलं आहे. आणि लोकसुद्धा आज मत देताना हे मत त्यांना वैयक्तिक असण्यापेक्षा ते अजितदादांना म्हणून आणि त्यांच्या प्रेमापोटी म्हणून मतदान आता करताना दिसत असावेत. पण ज्या पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न झाले, मात्र त्याला यश नाही आलं. त्यावरून देखील टीका होताना दिसते. बिनविरोध होऊ शकली असती, मात्र बिनविरोध झालेली नाही. कसं शेवट बिनविरोध झाल्यासारखीच आहे असं मला वाटतं. त्याचं कारण जे मोठे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांनी माघार घेतलेली किंवा त्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत. आणि जे बाकी वैयक्तिक जे लोक उभे राहतात ते बऱ्याच वेळा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या विरोधात जर उभं राहिले किंवा एखाद्या मोठ्या नावाच्या विरोधात, तर त्यांच्या कदाचित वेगळ्या अपेक्षा असू शकतात. आणि त्यासाठी सुद्धा किंवा काही जणांना आवडत असते की बाबा मी विरोध म्हणूनच उभा राहणार, की काही लोक तसे असतात, काही लोक वेगळ्या काय अपेक्षेने असतात. आणि अशा ह्याच्यातले वैयक्तिक लोक फक्त उभेत. तुम्ही आत्ता जसं बोलताना म्हटलात की अजित पवारांचा अपघात झाला की घडवला, अर्थात तुम्हाला देखील तो संशय, शंका आहे, कारण सुनेत्रा पवारांनी देखील सांगता सभेमध्ये ती शंका उपस्थित केली होती. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? हा अपघात घडून आणला गेलाय? मला वैयक्तिक विचारण्यापेक्षा जे आपले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आहेत त्यांनी पूर्ण विश्लेषण करून हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यात ते त्या बाबतीत सुद्धा सतत अभ्यास करून किंवा त्या काही ज्या लोकांपुढे ज्या गोष्टी मांडतायत, त्यामुळे ते त्या बाबतीत जास्ती प्रश्न त्यांना विचारलेले जास्ती बरं होईल. परंतु महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांची अशी काही मानसिकता आहे, हे घडवलं गेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, निवडणूक जरी ही पोटनिवडणूक असली तरी देखील आता चर्चा या 2029च्या सुरू झालेल्या आहेत. कारण सकाळी ज्यावेळी जय पवारांना मी भेटलो त्यावेळी त्यांना विचारलं की सुनेत्रा पवार जरी ह्या निवडणुकीला सामोरं गेल्या असल्या तरी देखील चर्चा ही जय पवारांची आहे. कारण ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाणं, लोकांशी भेटणं, तर त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती की बारामतीकरांच्या लोकांच्या मनात 2029ला मी उमेदवारी करावी अशा पद्धतींची चर्चा आहे किंवा लोकांच्या मनात आहे. त्यामुळे पुन्हा जय पवारांच्या बाबतीत जय पवारांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे 2029ला जय पवार ही बारामतीतले उमेदवार असणार. आता ते त्या गोष्टी ते त्यावेळी ते काळ ठरवेल किंवा त्यावेळी जे काही निर्णय वैयक्तिक असतील ते ठरवले जातील. पण कसं आहे, आता अजितदादांची ही मुलं आहेत किंवा अजितदादांच्या पत्नी आहेत, ही शेवट त्याला एक वलय आहे आणि ते प्रचार करत होते. त्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार किंवा त्यांच्यासोबत आम्ही एक अजितदादांच्या प्रेमापोटी आणि आमचे कर्तव्य म्हणून आम्ही खरं तर हे सर्व प्रचार करत फिरत होतो. आणि तसंच युगेंद्र पवारांच्या आई त्यासुद्धा फिरत होत्या. शेवट कसं आहे, प्रत्येकाने इथे कुठेतरी इलेक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना म्हणण्यापेक्षा तुम्हा मंडळींना
की जे मीडियामधले आहेत त्यांना असं भासायला लागलं की बाबा हे फिरतात, प्रत्येकजण काही वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक ॲम्बिशनसाठी फिरत आहेत का, कारण ह्यांनी प्रत्येकाने कुठं ना कुठं भाग घेतलेला आहे. आणि त्यामुळे कदाचित हे जे मतप्रवाह दिसत आहेत किंवा मांडलं जातं आहे ते त्याच्यामुळे मांडलं जातं असं मला वाटतं. मग यावरचं तुम्ही जसं म्हटलं की प्रत्येकाचे दौरे वाढलेत, अर्थात रोहित दादांचे जे काही बारामतीतले दौरे त्यांनी केले, यावर श्रीनिवास पवारांचं म्हणणं होतं की रोहित पवारांचे देखील अलीकडे बारामतीतले दौरे हे वाढलेले आहेत. मग त्यामुळे एकूण 2029ची ही तयारी म्हणता येईल काय? इथं बारामतीतले दौरे त्यांचे अजिबातच नव्हते. आत्ता जेव्हा सुनेत्राताई जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी प्रचारापुरते दौरे केलेले आहेत. अजून पुढचे दौरे कुठे दिसत नाहीत. म्हणजे आता इलेक्शन झाल्यानंतरचे दौरे दिसत नाही आहेत. पण त्यांनी प्रत्येक दौऱ्यात भाषणात सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादांची सर ही कुणालाच येणार नाही, कारण त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा कामाचा धडाका हा कुणालाच येणार नाही. पण शेवट सुनेत्राताई सुद्धा निवडून आल्यानंतर त्या पद्धतीचं काम करतील असा त्यांचा विश्वास आहे. आणि जे काही राहिलेलं असेल, कारण शेवट एकटे अजितदादा सगळ्याला पूर्ण उरत होते, तर जे काय असेल तर जय असेल किंवा पार्थ असेल किंवा युगेंद्र असेल आणि त्यातून जर काय राहिलं तर रोहितदादांचा अनुभव असेल. कुणाला ज्यांना जिथं कुठं योग्य वाटतं किंवा जिथं त्यांना सोयीचं वाटतं तिथे इथल्या मतदारांनी जावं आणि काम करून घ्यावं. आणि हे एकत्रितपणे जर काम केलं तर अजितदादांच्या कामाला कुठंतरी जवळपास आपण पोचण्याचा प्रयत्न होईल, अशा अर्थाने ते बोलणं होत असतं. रोहितदादांचं देखील म्हणणं की 2029मध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. काय तसं लढत अजितदादांसारखा एवढा मोठा दिग्गज माणूस असताना लढत झाली, मग ते नसताना होणार नाही कशावर नाही या अर्थाने ते कदाचित बोलले असतील, होऊ शकते त्या अर्थाने ते बोलले असतील. म्हणजे मग ज्या पद्धतीने जय पवारांचं जे देखील वक्तव्य आलं त्यावर रोहितदादांचं देखील म्हणणं होतं की युगेंद्र पवार हे देखील निवडणूक लढू शकतात. अर्थात या सगळ्या याच्यामध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार. का त्यांची चुलते पुतण्यात लढाई झालेली ना ऑलरेडी, आणि अजितदादा एवढे स्ट्रॉंग असताना ते उभे राहिले होते, त्यामुळे कदाचित ते होऊ शकतं असा हे अंदाज आहेत. युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार नाही, आता कसं अजितदादा नाहीत म्हटल्यानंतर मग सुनेत्राताई असतील किंवा जय पवार असतील आणि पार्थ पवार नसावेत, कारण ते ऑलरेडी पुढच्या 6 वर्षासाठी एका पदावर गेलेले आहेत, त्या अर्थाने ते बोलले असतील असं माझा समज आहे. दुसरी चर्चा ही पण आहे की अर्थात युगेंद्र पवार किंवा मग रोहित दादा सुद्धा बारामतीतनं येऊ शकतात किंवा बारामतीमध्ये येऊ शकतात, बारामतीतनं निवडणूक लढवू शकतात, अशा पद्धतीने देखील चर्चा सुरू झाली. आज तर ते कर्जत जामखेडचे आमदार ऑलरेडी आहेत आणि या 3 वर्षात काय राजकीय हवा असेल किंवा वरचं दिल्लीचं राजकारण काय असेल, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं काय झालेलं असेल किंवा या ज्या राष्ट्रवादी पक्ष असतील, कुठले 2-3 काय असतील किंवा शिवसेना असेल, BJP असेल, ह्यांच्यात काय होणार आहे हे 3 वर्षात काही होऊ शकतं. मग हे पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीने जी काही लढत आहे की जेव्हा जो काही वाद आहे तो भाजपमुळे लावला जातो असं देखील अनेक वेळा आरोप केला जात होता. भाजपने त्याच गोष्टी केलेल्या दिसतात ना. ह्याच्या आधी त्यांनी पक्ष फोडलेत. यापूर्वी कसं काँग्रेस असेल, कोणी असेल, जे मोठे पक्ष असतील ते एका वेगळ्या अँगलने चालायचे आणि त्याला काहीतरी एक वेगळी राजकारणात एक नीतिमत्ता असायची. जे काय आम्ही पाहिले आमची गेल्या मागच्या 40-45 वर्षात ते आज दिसत नाही आहे. सगळंच त्यांच्या बाजूने असल्यासारखं, सगळं त्यांना वाटतं तसं, सगळं त्यांच्यासारखंच असलं पाहिजे आणि त्यासाठी ते घडवून आणतात. असं सतत आपल्याला दिसत आलेलं आहे. हाच प्रश्न मी श्रीनिवास पवारांना ज्यावेळी केला त्यावेळी श्रीनिवास पवारांचं म्हणणं होतं की भाजपला बदनाम करून काही उपयोग नाही, आपलं कुटुंब म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपण का नाही त्यावरती विचार करत. अर्थात पवार कुटुंब हे जुनं कुटुंब आहे राजकारणातलं, त्यावेळी त्यांनी विचार करण्याची गरज आहे खरं तर. अर्थात आहे. म्हणजे आजपर्यंत कसं पवारसाहेब होते जेव्हा राजकारणात, तेव्हा माझे वडील त्यांना सपोर्टिव्ह होते. अजितदादा होते तेव्हा या ठिकाणी काही काळ माझे वडील असतील
आणि सतत मी होतो इथं या तालुक्यात उपस्थित. आम्ही असलं तरी त्यांना सपोर्टिव्ह होतो. आणि नंतरच्या काळात सुद्धा या सगळ्यांनी मिळून एकत्रित ह्या सगळ्या गोष्टीला कुणीतरी राजकारणात ज्याची कपॅसिटी आहे, जो पुढं जाऊ शकेल, अशाच्या मागं इतरांनी राहावं. कारण यापूर्वी आम्ही राहिलेलो आहोत. आता ज्याची कोणाची कपॅसिटी ही त्यांनी पुढच्या पिढीने ठरवावं. आणि ज्याची कपॅसिटी असेल त्याला पुढं राहून ह्यांनी मागून त्याला सपोर्ट द्यावा. तर हे जे काही पवारांचं राजकारण असेल किंवा ह्या ज्या गोष्टीत ह्या एवढ्या मोठ्या BJPच्या मोठ्या लाटेपुढं किंवा ह्याच्यामुळे टिकाव धरू शकेल. मग मी यालाच धरून पुढचा प्रश्न की तुम्ही या कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य आहात, तुम्हाला काय वाटतं की कोणाची कॅपॅसिटी आहे ज्याने पुढे जाऊन बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट करावा? आता मी त्याचं उत्तर तसं देणं कदाचित पार्शियल नाही, पण शेवट आता जग ठरवेल ना की ज्याला कोणाला अनुभव आहे, जो कोण धडाडीचा आहे. आणि शेवट कसं असतं की लोकांना सुद्धा किंवा मतदारांना सुद्धा त्यांना ज्याचा मनगटात नेट आहे असा त्यांना नेता हवा असतो. आता तो कोण आहे तो मतदार ठरवतील ना. अर्थात तुम्ही कुठेतरी रोहित दादांकडे तुमचं हे असणार की कारण ज्या पद्धतीने रोहित पवारांना किंवा रोहित दादांचा जो अनुभव आहे आधीच 10 वर्षांचा आमदारकीचा, आता जो काही सेकंड टर्म त्यांची आमदारकीची आहे, त्यांना या बाकी युगेंद्र किंवा जय पवारांनी सपोर्ट करावा आणि युगेंद्र रोहित दादांना पुढे करावं असं ऐकून तुमचं म्हणणं? असं म्हणण्यापेक्षा त्या पिढीतल्या सगळ्यांनी बसावं आणि त्यांनी ठरवावं. एक ज्येष्ठ म्हणून मी फक्त सल्ला देईन. काय तुमचा नेमका सल्ला असेल या सगळ्यांना? सांगितलं ना, त्यांनी एकत्र बसावं आणि त्यांनी ठरवावं. या सगळ्या याच्यामध्ये विलिनीकरणाचं जे काही चर्चा सुरू होत्या गेल्या काही दिवसांपासून, मात्र दादांच्या निधनानंतर त्या आता थांबलेल्या आहेत. तुम्हाला वाटतं की पवार कुटुंबातले तुम्ही एक ज्येष्ठ सदस्य आहात, विलिनीकरण होणं आवश्यक आहे राजकीय दृष्टिकोनातून? दोन्ही राष्ट्रवादी आज देखील एकत्र येण्याची आवश्यकता आहे? मला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्ष जो होता अजितदादांकडे, तो अजितदादांसारखं एक कर्तृत्ववान नेतृत्व होतं. पवारसाहेबांसारखं सुद्धा दुसऱ्या बाजूला नेतृत्व होतं. आणि शेवट हे चालवायचं कसं, कसं करायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी किंवा अडीअडचणी किंवा लोकांना म्हणजे पक्ष चालवताना जो काही प्रॉब्लेम येतो तो सगळा या मंडळींना माहीत होता. कारण ह्यांना अनुभव आहे. अनुभव नसलेल्या माणसांना मला असं वाटतं की तेवढं सिरियसनेस नसतो किंवा त्याला कल्पना नसते. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं की या जे आता नवीन लोकांनी पक्ष हातात घेतलेला आहे तेवढा त्यांना अनुभव नाही आहे, मग यावर तुम्ही काय पर्याय नेमकं सुचवता? अनुभव नाही आहे, अनुभव नाही असं मी म्हणत नाही आहे. शेवट त्यांच्या सगळ्या पक्षांनी मिळून त्यांनी नेतृत्व ठरवलेलं आहे. पण कुठलंही नेतृत्व घडत असताना त्याला वेळ लागतो. परंतु आता त्या पक्षाने ठरवलेलं आहे की आमचं नेतृत्व अमुक आहे. मग त्याच्यावर आपण बोलायचा आपल्याला अधिकार नाही आहे. पण शेवट कुठलाही पक्ष चालवताना कुठल्याही व्यक्तीला त्याला अनुभव हवा असतो. बरोबर. पण मग या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने जे एकत्रीकरणाची जो काही चर्चा सुरू आहे, तुम्हाला वाटतं की आत्ता अजूनही वेळ गेली नाहीये की ती होऊ शकते? त्यामुळे अजितदादांना जो अनुभव होता, म्हणजे मला जे बोलायचं होतं ते खरं हे आहे की अजितदादांना पक्ष चालवायचा अनुभव होता, अडीअडचणी माहीत होत्या, पवारसाहेबांना ते माहीत होतं. त्यामुळे एकत्रित येणं समोरच्या मोठ्या शत्रूला तोंड देण्यासाठी हे किती गरजेचं होतं ह्याची डेप्थ त्यांना जे असेल ती आता नव्या नेतृत्वाला असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे कदाचित या सगळ्या विलिनीकरणाला अडथळा येतो. त्यामुळे किंवा त्या पक्षातल्या काही स्वार्थी माणसांना सुद्धा किंवा त्यांचा महत्त्वाकांक्षी पुढं पूर्वी अजितदादा एवढे स्ट्रॉंग होते की बाकीच्यांचा फार मला वाटत नाही की पक्षात चालत असेल किंवा त्यांची वेगळी महत्त्वाकांक्षा ते दाबत असतील किंवा ते पुढं डोकं काढत नसतील. आणि त्याच महत्त्वाकांक्षा कदाचित त्या पक्षातल्या लोकांना डोकं काढत असतील किंवा वर त्या दृष्टीने करत असतील. त्यामुळे त्या महत्त्वाकांक्षे पुढं या मंडळींना हे एकत्रीकरण करणं बरोबर वाटत नसेल. आता तुमचा थेट रोख तटकरे, प्रफुल्ल पटेल या लोकांकडे आहे असं थेट जाणवते.
हे बघा, मी कुठल्या पक्षाचा सदस्य पण नाही आणि मी ते बोलणंही त्यांच्या पक्षाच्या बाबतीत उचित नाही. परंतु एकंदरीत पेपरमधल्या बातम्या असतील, मीडियामधनं जे दिसतंय ते सर्वसाधारण लोकांच्या त्याच समजुती आहेत. पण तुम्ही तसा प्रयत्न काही करणार आहात किंवा तुम्ही तसं काही बोलणार आहात का? कारण तुम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सुनेत्राबाई वहिनींशी बोलणं किंवा तिथल्या इतर सदस्यांशी बोलून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशा पद्धतीचं काही तुम्ही सल्ला देणार किंवा तसं काही चर्चा करणार आहात? नुकतंच इलेक्शन झालेलं आहे. शेवट मला असं वाटतं की एकत्रीकरण किंवा एकत्र असणं ही जी गरज आहे ही अजितदादांसारख्याला जी जाणवली, एवढ्या मोठ्या नेतृत्वाला जाणवली, तर ती गरज जाणवायला तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागते आणि यांनी तशी परिस्थिती समजून घेतल्याशिवाय त्यांना ती जाणवणार नाही असं मला वाटतं आत्ताच्या नेतृत्वाला. हो, धन्यवाद सर. तर आपण राजेंद्र पवार यांचं या सगळ्या याच्यावर त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेतलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने जय पवारांचं वक्तव्य आलं आणि त्यानंतर लगेचच रोहित पवारांचं वक्तव्य आलेलं आहे. 2029मध्ये बारामतीचं नेतृत्व नेमकं कोण करणार यावरून या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यावर राजेंद्र पवार यांचं जे काही म्हणणं आहे, ज्याच्या मनगटात ताकद असेल, ज्याने या सगळ्या याच्यात ज्याचं नेतृत्व बारामतीकरांना मान्य असेल, त्याने पुढे येण्याची गरज आहे आणि इतरांनी त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे असा देखील सल्ला राजेंद्र पवार यांनी पवार कुटुंबातले एक ज्येष्ठ सदस्य म्हणून दिलेला आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.